नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल YouTube चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची राज्यसेवा मुख्य परीक्षा मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये समाप्त झाली. त्यानंतर 1 जूनला गट क चा पूर्व परीक्षेचा पेपर होता. तोही पेपर आपण या ठिकाणी दिला आणि आता पूर्णतः कॉन्सन्ट्रेशन आपलं आहे ते म्हणजे राज्यसेवेच्या परीक्षेवर. लक्षात घ्या 2025 साली होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा जी सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये आहे आणि त्यानंतर 4 ते 5 महिन्यानं मुख्य परीक्षा या ठिकाणी होईल, असा एक अंदाज या ठिकाणी आहे. लक्षात घ्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची ही पहिलीच परीक्षा या ठिकाणी असणार आहे. बरेचसे विद्यार्थी या जूनच्या महिन्यापासून राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेवर फोकस या ठिकाणी करतायत. मात्र पाहण्यामध्ये असं येतंय, की ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शनलचाही अभ्यास केला नाही, जी-एसचाही अभ्यास केला नाही, ते सारे विद्यार्थी केवळ पूर्व परीक्षेवरच या ठिकाणी तुटून पडलेले आहेत. हे पण या ठिकाणी पाहण्यात येत आहे. मात्र लक्षात घ्या मित्रांनो, यू-पी-एस-सीचा अनुभव असा या ठिकाणी आहे, की जर का तुमचा मुख्य परीक्षेचा सिलेबस कंप्लीट झाला असेल, तर तुम्हाला पूर्व परीक्षा ही खूप जास्त सोपी या ठिकाणी जाते आणि त्यामुळे लक्षात घ्या, मुख्य परीक्षेचा जो सिलेबस जो आहे, तो थोडासा तुम्ही या ठिकाणी कंप्लीट करण्यावर भर देत चला आणि खास करून ऑप्शनल पेपर जो आहे, तर हा ऑप्शनल पेपरची कास ही शेवटपर्यंत सोडायची नाहीये, असं माझं तुम्हाला या ठिकाणी सांगणं आहे. म्हणजे आत्ताच्या या परिस्थितीमध्ये केवळ पूर्व परीक्षा 10 तास या पूर्व परीक्षेचाच अभ्यास करायचा का? तर मी म्हणेल नाही. तुम्ही या ठिकाणी जर दिवसाचे 10 तास अभ्यास करत असाल, तर या 10 तासामधले किमान 2 तास ऑप्शनल पेपर आणि किमान 2 तास जी-एस पेपरला या ठिकाणी द्या आणि उर्वरित जे 6 तास या ठिकाणी आहेत, ते 6 तास तुम्ही पूर्व परीक्षेला या ठिकाणी द्या. सध्या तरी सुरुवातीच्या 2 महिन्याची जी स्ट्रॅटेजी आपली या ठिकाणी असणं अशा पद्धतीची असणं गरजेचं आहे. कारण लक्षात घ्या, ऑप्शनल पेपर जो तुम्ही निवडलेला आहे, तर तो जर तुम्ही कंप्लीट नाही केला, तर तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम पूर्व परीक्षेला पण या ठिकाणी येऊ शकतो आणि त्याचबरोबर पूर्व नंतर होणारी जी मेन्स आहे, त्यामध्ये देखील या ठिकाणी तो प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि म्हणून मग ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अजूनही ऑप्शनल पेपरला हात घातला नाही, जी-एसच्या पेपरकडे दुर्लक्ष केलेलं आहे, ते अभ्यासलेले नाही, त्या विद्यार्थ्यांनी किमान दिवसातील 2-2 तास ऑप्शनल आणि जी-एसवर या ठिकाणी देणं गरजेचं आहे. लिखाण सराव करणं गरजेचं आहे आणि हे करता तुम्हाला पूर्व परीक्षेचा अभ्यास इथे या ठिकाणी करायचा आहे. तर ठीक आहे मित्रांनो, तर लक्षात घ्या जे कोण विद्यार्थी हिस्ट्री ऑप्शनल घेऊन या ठिकाणी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 चा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची परीक्षा देणार आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून इतिहास जी-एस इतिहास जी-एस आणि त्याचबरोबर इतिहास ऑप्शनल पेपरचे यू-पी-एस-सीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेऊन येत आहे आणि ज्याद्वारे आपण लिखाणाचा सराव आपण इथे या ठिकाणी करून घेत आहे. तर सुरू करूया आजचं महत्त्वाचं सेशन. आता लक्षात घ्या एक प्रश्न आला यू-पी-एस-सी हिस्ट्री ऑप्शनल पेपरमध्ये, जो आहे यू-पी-एस-सी 2020 चा पेपर आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी 15 मार्क मिळवून देणार आहे. तर 15 मार्कांसाठी 2020 चा यू-पी-एस-सी हिस्ट्री ऑप्शनलचा एक प्रश्न आहे. तो प्रश्न आजच्या दिवशी आपण डिस्कशनला घेतोय. प्रश्न काय आहे तो आधी नीट वाचून घेऊ आणि त्यानंतर आपण त्याच्यावर काम करूया. आता बघा प्रश्नामध्ये दिलेलं आहे मौर्योत्तर उत्तर भारतातील महत्त्वपूर्ण राजकीय वैशिष्ट्यांचे मूल्यमापन करा. त्याचे मुख्य स्रोत कोणते आहेत हे स्पष्ट करा. तर या पद्धतीचा हा प्रश्न आहे. म्हणजे लक्षात घ्या कोणत्या कालखंडावर प्रश्न विचारला तर मौर्योत्तर कालखंड. मौर्य सत्तेच्या ऱ्हासानंतरचा कालखंड, मौर्योत्तर कालखंड त्याच्यावर प्रश्न आहेत आणि खास करून उत्तर भारतातील महत्त्वपूर्ण राजकीय वैशिष्ट्य यांच्यावर हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. म्हणजे दक्षिणेकडच्या चेर, चोल, पांड्य यांच्याबद्दल माहिती नाही द्यायची आहे. तर उत्तर भारतातील महत्त्वपूर्ण राजकीय वैशिष्ट्यांचं मूल्यमापन तुम्हाला इथे या ठिकाणी करायचं आहे. आणि हे करत असताना तुम्हाला त्याचे मुख्य स्रोत देखील या ठिकाणी द्यायचे आहेत. मुख्य साधनं पण इथं तुम्हाला त्याच्या संदर्भामध्ये मांडायचे आहेत, हे पण लक्षात घ्या. तर बघा या प्रश्नाचं इंट्रोडक्शन जे आहे, तर ते इंट्रोडक्शन तर करणं गरजेचं आहे. किती महत्वाचं आहे इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शनमुळं काय होतं, की इंट्रोडक्शनमुळं तुम्हाला एक प्रकारचा जो पेपर तुम्ही जे उत्तर या ठिकाणी लिहिताय, तर त्या उत्तरामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे ते इंट्रोडक्शनमध्ये त्या ठिकाणी पहिल्यांदा समजून जातं. तर इंट्रोडक्शनमध्ये काय लिहिलं पाहिजे? तर असं तुम्ही या ठिकाणी लिहा, की मौर्योत्तर कालखंड किंवा मौर्य सत्तेच्या ऱ्हासानंतर भारतामध्ये शुंग, कण्व,
सातवाहन आणि चेदी यांसारखे या ठिकाणी प्रादेशिक सत्तांचा उगम होतो. तर याच काळामध्ये भारताच्या वायव्य सरहद्द प्रांतामध्ये अ, युनानशक, पार्थियन आणि कुशाण यांची सत्ता या ठिकाणी इथं स्थापित या ठिकाणी होती. हा कालखंड भारतीय प्राचीन इतिहासाचा संक्रमणाचा कालखंड म्हणून ओळखला जातो. बस एवढे मुद्दे तुम्ही लिहून इंट्रोडक्शन या ठिकाणी सोडून द्या. इंट्रोडक्शनच्या नंतर आता याचे जे मुख्य कंटेंट आहे ते आपल्याला लिहायचे. मग या मुख्य कंटेंटमध्ये पहिलाच मुद्दा या ठिकाणी तुमचा असला पाहिजे, ते म्हणजे प्रादेशिक सत्तेचा उगम. प्रादेशिक सत्ता किंवा प्रादेशिक सत्तेचा उगम हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला इथे या ठिकाणी द्यायचा आहे. प्रादेशिक सत्तेचा उदय. आता याच्यामध्ये काय म्हटलं पाहिजे, की उत्तर भारतामध्ये शुंग, कण्व त्याचबरोबर सातवाहन यांच्यामध्ये या प्रादेशिक स्थानिक सत्तेचा उगम हा मौर्य सत्तेच्या ऱ्हासानंतर या ठिकाणी होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. या प्रादेशिक सत्तांनी आपापली संस्कृती आपापल्या राज्यामध्ये इथे या ठिकाणी स्थापित केली आणि त्या संस्कृतीच्या माध्यमातून भारतीय इतिहासाला एक प्रकारची चालना देण्याचं काम इथे या ठिकाणी झालं. आता प्रादेशिक सत्तांचा उगमच्या नंतर तुम्हाला या काळामध्ये भारतामध्ये आलेले जे विदेशी आक्रमणकर्ते जे होते, तर त्या विदेशी आक्रमणकर्त्यांवर पण इथे या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे. मग यामध्ये तुम्हाला काय म्हणता येईल, की भारताच्या वायव्य सरहद्द प्रांत जो आहे, तर त्या वायव्य सरहद्द प्रांतामध्ये खास करून या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं युनान, शक त्याचबरोबर पार्थियन आणि कुशाण यांनी भारताच्या वायव्य सरहद्द प्रांतामध्ये आपली सत्ता या ठिकाणी स्थापित केली आणि या युनान, शक, कुशाण आणि त्याचबरोबर या ठिकाणी पार्थियन यांनी या काळामध्ये आपापसी संघर्ष या ठिकाणी इथं स्थापन करून भारतीय एतद्देशीय भारतीय लोकांसोबत देखील त्यांचा राजकीय संघर्ष या काळामध्ये होताना एकंदरीत दिसून येतो. तर विदेशी आक्रमणकर्ते हा एक महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतो. त्याचबरोबर तिसरं काय बरं आहे, तर या काळामध्ये राजकीय विखंडन हे तुम्हाला इथे या ठिकाणी पाहायला भेटतं. राजकीय विखंडन हा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य या कालखंडाचं इथे या ठिकाणी दिसतं. म्हणजे मौर्यांच्या काळामध्ये राजकीय एकता दिसली. मात्र इथं राजकीय विभेद किंवा विखंडन या ठिकाणी पाहायला भेटतं. मग यामध्ये तुम्ही म्हणू शकता, की उत्तर भारतामध्ये स्थापित झालेल्या शुंग, कण्व, सातवाहन, चेदी आणि त्याचबरोबर खास करून या ठिकाणी वायव्य सरहद्द प्रांतामध्ये आलेले युनानशक, पार्थियन आणि कुशाण यांनी एतद्देशीय शासकांसोबत युद्ध या ठिकाणी केलं आणि त्यामुळे या प्रादेशिक सत्ता आणि विदेशी आक्रमणकर्ते हे आपापसामध्ये या काळामध्ये संघर्ष करताना दिसून येतात. त्याच्यामुळे भारतामध्ये राजकीय विखंडनाची स्थिती इथे या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. याचबरोबर अजून काय बरं वैशिष्ट्य आहे, तर या काळामध्ये पुन्हा एकदा ब्राह्मणवाद जो आहे, तर त्या ब्राह्मणवाद जो आहे, तर त्या ब्राह्मणवादाचा उदय इथे या ठिकाणी होताना दिसून येतं. मग या काळात प्रादेशिक सत्तेमध्ये जे महत्त्वाचे शासक होते, त्यामध्ये शुंग, कण्व आहे, सातवाहन आहे. तर या शासकांनी या ठिकाणी ब्राह्मणवादाला पुन्हा एकदा किंवा ब्राह्मण धर्माला पुन्हा एकदा राजाश्रय दिल्याचं एकंदरीत दिसून येतं. मौर्यांच्या काळात समाप्त झालेली अश्वमेध यज्ञाची परंपरा ही शुंगांच्या काळामध्ये पुन्हा इथे या ठिकाणी सुरू होती. शुंग, कण्व आणि सातवाहन शासकांनी ब्राह्मण धर्माला राजाश्रय देऊन ब्राह्मण परंपरा ज्या होत्या, त्या ब्राह्मण परंपरांना पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर चालना दिलेली आहे, असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला इथे या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे. याचबरोबर आपल्याला आणखीन काय बरं पाहावं लागेल, तर या काळातील आंतरदेशीय व्यापार. तर या आंतरदेशीय व्यापार हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला इथे या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे. मग या काळामध्ये विदेशी शासक आणि त्याचबरोबर देशी शासक यांच्यामध्ये परस्पर व्यापारी संबंध देखील या काळामध्ये दृढ होताना दिसून येतात आणि त्यामुळं या काळामध्ये अंतर्देशीय व्यापार हा देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होत होता, असं पण तुम्हाला इथं मांडावं लागेल. मग उदाहरणासाठी तुम्ही इथे या ठिकाणी प्राचीन रेशीम मार्ग जो आहे, तर त्या रेशीम मार्गाचं उदाहरण तुम्ही इथे या ठिकाणी देऊ शकता. तर या काळामध्ये प्राचीन रेशीम मार्ग भारतातून जात होता आणि त्याद्वारे भारतीय लोकांची भरभराटी या काळामध्ये होताना दिसून येते. अजून काय बरं? तर अजून आपल्याला इथे या ठिकाणी मांडावं लागेल, की या काळामध्ये
आपल्याला या ठिकाणी कला आणि संस्कृतीचा विकास, कला व संस्कृती जी आहे, तर या कला व संस्कृतीचा विकास हा या ठिकाणी होताना एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतो. मग कला व संस्कृतीचा विकास इथं हा मुद्दा मांडत असताना तुम्ही हे म्हणू शकता, की विदेशी आक्रमण करते आणि त्याचबरोबर एतद्देशीय राजकीय सत्ता यांच्या मिलापातून भारतामध्ये एक कला आणि संस्कृती जी आहे तिचा या ठिकाणी नव्यानं कला व संस्कृतीचा उदय या काळामध्ये होताना दिसून येतो. उदाहरणासाठी मग तुम्ही मथुरा कला केंद्र, गांधार कला केंद्र, भारूड कला केंद्र यांचे मुद्दे इथे या ठिकाणी उदाहरणासाठी तुम्ही इथे या ठिकाणी देऊ शकता. याचबरोबर आपल्याला इथे या ठिकाणी अजून एक महत्त्वाचा मुद्दा ते म्हणजे केंद्रीय सत्तेचा ऱ्हास लक्षात घ्या. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, केंद्रीय सत्तेचा ह्रास. जसं की आपण म्हणू शकतो, की मौर्यांच्या काळामध्ये केंद्रीय सत्ता एक सक्षम सत्ता या ठिकाणी होती किंवा केंद्रीय सत्ता जी आहे, ती अत्यंत मजबूत होती. तशा प्रकारची या काळामध्ये केंद्रीय सत्तेचा ऱ्हास होताना दिसून येतो आणि भारतामध्ये संपूर्ण भारतावर राज्य स्थापित करणारा कोणतीही केंद्रीय सत्ता या काळामध्ये आपल्याला पाहायला भेटत नाही. आणि म्हणून मग या काळामध्ये आपल्याला दिसून येतं मौर्यांच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं अ, नोकरदार वर्ग जो आहे, तर त्या नोकरदार वर्गाला कॅश पेमेंट दिले जात होतं. आता मात्र इथं या संपूर्ण काळामध्ये भूमी अनुदानाची परंपरा ही भारतामध्ये याच काळातून सुरू होताना एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटते. तर हे महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला या ठिकाणी या काळातील राजकीय वैशिष्ट्यांच्या संदर्भात मांडणं गरजेचं आहे. पुन्हा नीट पहा, प्रादेशिक सत्तेचा उगम आहे, त्याचबरोबर विदेशी आक्रमणकर्ते आहेत, त्याचबरोबर राजकीय विखंडनाची स्थिती या काळामध्ये निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर ब्राह्मणवाद जो आहे, ब्राह्मणवादाचा उदय या ठिकाणी होताना दिसतो. पुन्हा एकदा ब्राह्मण धर्म हा डोकं वर काढताना इथं आपल्याला पाहायला भेटतो. आंतरदेशीय व्यापार जो आहे, हा आंतरदेशीय व्यापार या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला. कला व संस्कृतीचा विकास झाला आणि त्याचबरोबर केंद्रीय सत्तेचा ऱ्हास हे महत्त्वाचे वैशिष्ट्य हे मौर्योत्तर खास करून उत्तर भारतातील राजकीय वैशिष्ट्य म्हणून आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतात. आता हा झाला एक प्रश्न लक्षात घ्या. आता या प्रश्नामध्ये दुसरा एक प्रश्न दडलेला आहे, तो म्हणजे याचे मुख्य स्रोत काय आहे या संदर्भामध्ये. मग आता याच्या संदर्भामध्ये तुम्हाला मुख्य स्रोतांमध्ये एक महत्त्वाचे स्रोत इथे या ठिकाणी पाहावे लागणार आहे. पहिले तर साहित्यिक स्रोत जे आहे किंवा तुम्ही हां, साहित्य जे आहे, त्या निधर्मी साहित्य म्हणा, तर निधर्मीय साहित्यिक स्रोत काय आहे? तर मग या काळामध्ये आपल्याला पाहायला भेटतं कालिदास जो आहे, तर त्या कालिदासाचं मालविका अग्निमित्र हे एक महत्त्वाचं टेक्स्ट तुम्हाला इथे या ठिकाणी पाहायला भेटतं. या कालिदासाच्या मालविका अग्निमित्रातून तुम्हाला या ठिकाणी शुंग घराणं आणि त्याचबरोबर विदर्भाचं यज्ञसेन माधवसेनचं राज्य त्याच्याबद्दलची माहिती इथे या ठिकाणी मिळून जाते. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला मालविका अग्निमित्राशी संबंधित तुम्हाला इथे या ठिकाणी अभ्यासावं लागणार आहे. तर तो एक महत्त्वाचं आपल्याला दिसून येतं. याच काळामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येतं की गुणाढ्य जो आहे, तर गुणाढ्य अ, त्याची बृहत कथा आणि त्याचबरोबर अ, राजा हाल जो आहे, त्या राजा हालचं गाथा सप्तर्षी हा एक महत्त्वाचा ग्रंथ आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. जे सातवाहनांच्या काळातील महत्त्वाचे या ठिकाणी विद्वान होते. एक म्हणजे गुणाढ्य, ज्यानं पैशाची या भाषेमध्ये या ठिकाणी बृहत कथा नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्याचबरोबर राजा हालनं गाथा सप्तऋषी या प्रकारचा ग्रंथ लिहून सातवाहनांची माहिती तो इथे या ठिकाणी देताना एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतो. तर हा एक महत्त्वाचा स्रोत तुम्हाला साहित्यिक स्रोतामध्ये इथे या ठिकाणी देणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे. याचबरोबर साहित्यिक म्हणजे निधर्मिक साहित्यिक स्रोतासोबतच तुम्हाला या काळातील धार्मिक साहित्य जे आहे, तर त्या धार्मिक साहित्याचाही स्रोत तुम्हाला या काळामध्ये देणं आवश्यक या ठिकाणी आहे. मग आता या काळातील धार्मिक साहित्यांमध्ये तुम्हाला इथे या ठिकाणी काय द्यायचं आहे किंवा तुम्ही या निधर्मी साहित्यामध्ये तुम्ही इथं अजून एक स्रोत या ठिकाणी देऊ शकता ते म्हणजे पतंजलीचा स्रोत इथे या ठिकाणी देऊ शकता. पतंजली हा शुंगाच्या दरबारामध्ये होता बघा आणि मग या पतंजलीने या ठिकाणी महाभाष्य या ठिकाणी हा ग्रंथ या ठिकाणी लिहिला. तो एक स्रोत तुम्ही या संदर्भामध्ये इथे या ठिकाणी देऊ शकता. ठीक आहे ना? तर पतंजलीचं महाभाष्य, कालिदासाचं मालविका अग्निमित्र त्याचबरोबर गुणाढ्याचं बृहत कथा, अ, अ, राजा हालचं गाथा सप्तर्षी
यांच्या माध्यमातून तुम्ही हे साहित्यिक स्रोत देऊ शकता आणि या साहित्यिक स्रोताच्या द्वारे कुठल्या कोणकोणत्या घटकांची माहिती मिळते, ते तुम्हाला इथं मांडायचं आहे. आता धार्मिक साहित्य जेव्हा आपण अभ्यासतो, तेव्हा धार्मिक साहित्यामध्ये पुराण आहे बघा. पुराण आहे. त्याचबरोबर या काळामध्ये महाभारत हे पण आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. पुराण, महाभारत या प्रकारच्या साहित्यिक स्रोतातून या काळातील भारताची राजकीय घडामोड कशी होती, त्याची माहिती या ठिकाणी आपल्याला मिळून जाते. याचबरोबर धार्मिक साहित्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाचं साहित्य या ठिकाणी पाहायला भेटतं, जे बौद्ध धर्माशी संबंधित आहे. ते म्हणजे दिव्यावदान आहे ना. तर दिव्यावदान हे एक महत्त्वाचं बौद्ध साहित्य आहे, ज्यामध्ये शुंग घराण्याबद्दलची माहिती तुम्हाला इथे या ठिकाणी मिळून जाते. तर दिव्यावदान हा एक महत्त्वाचा साहित्यिक स्रोतामध्ये तुम्हाला इथे या ठिकाणी देऊ शकतो. तर धार्मिक साहित्यामध्ये त्याची माहिती तुम्हाला द्यायची आहे. याचबरोबर या काळातील एक महत्त्वाचं टेक्स्ट आहे बघा. एक महत्त्वाचं टेक्स्ट आहे. त्याचं नाव या ठिकाणी इथे लिहितो मी. मिलिंद आहे ना. मिलिंद जो आहे, हा मिलिंद पण माहिती तुम्हाला इथे या ठिकाणी द्यायची आहे. जो एक बौद्ध धार्मिक साहित्य म्हणून मिलिंद इथे पाहायला भेटतं. मग यामध्ये मिनांडर राजा आणि नागसेन यांचा संवाद इथे या ठिकाणी दिलेला आहे आणि याच ग्रंथामध्ये भारतात केल्या जाणाऱ्या 75 व्यवसायांची पण माहिती इथे या ठिकाणी दिल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता हे झालं साहित्याच्या संदर्भात निधर्मी आणि त्याचबरोबर धार्मिक साहित्य. आता यासोबतच तुम्हाला इथे या ठिकाणी द्यायचं आहे, ते म्हणजे पुराभिलेखीय साहित्य आहे ना. तर पुराभिलेखीय साधनं, ते पण तुम्हाला इथे या ठिकाणी मांडायचे आहेत. मग पुराभिलेखीय साधनांमध्ये तुम्हाला काय इथं मांडणं गरजेचं आहे? त्यामध्ये तुम्ही या ठिकाणी गरुड स्तंभलेख जो आहे, तर त्या गरुड स्तंभाबद्दलची माहिती इथे या ठिकाणी द्या. ठीक आहे ना? तर गरुड स्तंभ कोण आहे? तर गरुड स्तंभाची निर्मिती कोणी केली? तर हेलिओडोरसने या ठिकाणी केलेली आहे. आणि या गरुड स्तंभाबद्दल शुंग आणि कण्व या काळातील शासकांची माहिती इथे या ठिकाणी मिळते. याचबरोबर पुराभिलेखीय साधनांमध्ये नाणी जे आहे, तर त्या नाणींचा पण तुम्हाला इथे या ठिकाणी माहिती देणं गरजेचं आहे. मग आपल्याला पाहायला असं भेटतं, की अ, या काळामध्ये युनान शासकांनी काही नाणी काढली. कुशाण शासक जे आहे, त्या कुशाण शासकांनी सोन्याची नाणी या ठिकाणी काढली. त्यावरनं त्या त्या काळातील त्यांची सामाजिक राजकीय स्थिती कशी होती, त्याबद्दलची माहिती या नाण्यांमधनं इथे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. आणि याच सोबत विविध महत्त्वाचे कला केंद्र जे आहे, तर त्या कला केंद्राची पण साहित्यामध्ये तुम्हाला माहिती देणं गरजेचं आहे. मग ज्यामध्ये तुम्ही मथुरा कला केंद्र, गांधार कला केंद्र, भारूड कला केंद्र यांची पण माहिती या ठिकाणी देऊ शकता आणि या कला केंद्रांच्या माध्यमातून तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय स्थिती कशा पद्धतीची होती, या सर्व गोष्टींची माहिती इथे या ठिकाणी मिळून जाते. तर अशा पद्धतीनं हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न या स्टाईलमध्ये या ठिकाणी तुम्हाला सोडवावा लागणार आहे. मौर्योत्तर कालखंड, उत्तर भारतातील महत्त्वाचे राजकीय वैशिष्ट्यांचं मूल्यमापन हे आपण इथं या एकूण 7 घटकांमध्ये केलं आणि त्याचे महत्त्वाचे मुख्य स्रोत कोणते आहेत, ते मुख्य स्रोत पण आपण इथे दिले. पण ज्याच्यामध्ये निधर्मी साहित्य, धार्मिक साहित्य, त्याचबरोबर त्याच्यामध्ये पुराभिलेखीय साहित्य, त्यामध्ये गरुडस्तंभ आणि त्याचबरोबर या ठिकाणी विविध प्रकारची नाणी आणि याच काळामध्ये या ठिकाणी विविध प्रकारचे कला केंद्र हे आपल्याला पाहायला भेटतं. मग अभिलेखांच्या संदर्भात मध्ये पण तुम्ही बोलू शकता, की जसं की जुनागड अभिलेख जो आहे, तर या जुनागड अभिलेख त्याच्याबद्दलची पण माहिती तुम्ही इथे या ठिकाणी देऊ शकता. जुनागड अभिलेखातून सुदर्शन तलावाची बांधणी निर्मिती या ठिकाणी केली गेली होती. याबद्दल पण तुम्ही इथे या ठिकाणी चर्चा करू शकता. अशा पद्धतीने मित्रांनो, हा जो प्रश्न आहे, तो प्रश्न या पद्धतीचा सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तुम्हाला हे समजलं असेल अशी अपेक्षा या ठिकाणी करतो आणि या संदर्भामध्ये तुम्हाला जर उत्तर लिहायचं असेल तर तुम्ही ते लिहा आणि मला आपल्या WhatsApp नंबरवर जरूर तुम्ही या ठिकाणी इथं शेअर करा. लक्षात घ्या, एक सूचना आहे, की जे कोण विद्यार्थी हिस्ट्री ऑप्शनलची तयारी करत आहे आणि त्या विद्यार्थ्यांना माझ्याकडनं हिस्ट्री ऑप्शनल सब्जेक्ट हा कव्हर करून घ्यायचा असेल, तर हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ॲप्लिकेशनमध्ये हिस्ट्री ऑप्शनलची महत्त्वाची बॅच आपण इथे या ठिकाणी सुरू केलेली आहे. या बॅचमध्ये तुम्हाला आयोगाचा संपूर्ण सिलेबस तो इथे या ठिकाणी त्या सिलेबसनुसार तुम्हाला प्रत्येक टॉपिक आणि त्या टॉपिकशी संबंधित नोट्स आणि त्याचबरोबर यू-पी-एस-सीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि त्या प्रश्नांची उत्तरं कशा पद्धतीने लिहायची, या संदर्भात सगळी डिटेल इन्फॉर्मेशन या हिस्ट्री ऑप्शनलच्या बॅचमध्ये या ठिकाणी तुम्हाला मिळेल
आणि याचबरोबर जे कोण विद्यार्थी हिस्ट्री, जीएससाठी या ठिकाणी सर्च करत असतील, त्या विद्यार्थ्यांना देखील राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीची हिस्ट्री, जीएसची बॅच आहे आणि लक्षात घ्या सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यामध्ये होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेची देखील एक महत्त्वाची बॅच आपल्याकडे इथे या ठिकाणी उपलब्ध आहे. 2026 ला टार्गेट ठेवून जे कोणी विद्यार्थी अभ्यासाला सुरुवात केली असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी देखील अजिबात वेळ वाया न घालवता तुम्ही तुमचा ऑप्शनल पेपर आणि तुमचा जीएस पेपर त्या ठिकाणी कंप्लीट करण्याच्या इराद्यानं अभ्यासाला सुरुवात या ठिकाणी करा. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या दिवसापुरतं बस एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं. पुढच्या सेशनमध्ये नवा एक प्रश्न घेऊन आपण चर्चा करणार आहोत. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया उद्याच्या सत्रामध्ये. धन्यवाद. थँक यू. व्हेरी मच.